आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अरे माझ्या सोना, एकदा की तू बाहेर आला ना की आपण दोघं मिळून आईशी भांडू. म्हणजे पिल्लू नाही या बाळा, मावशीचं अजिबात ऐकायचं नाही. मावशी आपली भांडखोर आहे ना. नाही बाळा, हिचं काही ऐकू नको. मावशी चांगली आहे. हा पण ताई खरंच, यानंतर तुला काहीही लागलं तरी तू मला आवाज. मी 24 तास तुझ्यासाठी असेल. चला, म्हणजे माझी चिंता मिटली. अरे असं कसं? बाबांची ड्युटी ती बाबांचीच राहणार आहे. हा जीजू, चहा आणा बरं. हा अहो बाळासाठी बाबांची ड्युटी नाही का? आणतो. हा नाही हो जीजू, मस्करी केली. चहा हवाय तुला? हो खरं तर हवाय. जा जा, आत्ताच बोललीस ना. ठीक आहे, चला आणते. बाई बघा स्वतः फोन करता काय? ह्याच तर माका हव्या होता. बोला, काय म्हणतास? बोलायला काही शिल्लकच राहिलं नाहीये. अरे बापरे, एवढं काय झाला? म्हणजे विक्रांतराव अजून घराकडे येलेच नाही काय? नाही ना अजून, आणि म्हणूनच मला त्यासाठी तुमची मदत हवी आहे. रिक्वेस्ट काय करतास? तुमच्यासाठी कधी पण मी हजर असे ना. तुम्ही फक्त हुकूम करा, हवी ती मदत करताय. शिरला का ना? तुम्ही काहीही करा, पण माझ्या विक्रांतला परत घरी आणा प्लीज. एक मिनिट, एवढे पॅनिक होऊ नको ना तुम्ही. मीनाताई, काय झाला का? ते मी तुम्हाला सगळं सविस्तर नंतर सांगेन, पण आता त्या गिरिजाच्या घरातून माझ्या विक्रांतला माझ्या घरी आणा प्लीज. म्हणजे बघा, मी करीन ह्या, पण विषय कसा बघा. आता विक्रांतराव स्वतःहून तिकडे गेलेत ना गिरिजाच्या घरात. मी तरी काय करणार? चिरला का ना? नका हो, असं नका म्हणू. हे बघा, तुम्हीच फक्त त्या घरातून त्याला बाहेर काढू शकता. हे बघा, विक्रांतची अवस्था खूप बिकट आहे तिकडे. माझ्यासाठी एवढं कराल? हो करताय. तुम्ही टेन्शन घेऊ नको. मी असं आहे ना, आणि अजिबात पॅनिक व्हायचं नाही. चिरला का ना? ठेवते. हा ठेवतो. बाई एकदम खुळी आहे. आता ह्या मॅडबाई कोण समजवताला? त्या विक्रांता गिरिजाच्या घरात सूनच नाही, आयुष्यात सून उठवचा नका. शिरला का ना? विक्रांत, कॉफी. कुठे तंद्री लागलीये? आपल्या स्वप्नात हरवलं होतं गिरिजा. म्हणजे खूप स्वप्न पाहिली होती मी. तुझ्यासाठी काय काय करणार, कुठे कुठे तुला फिरायला घेऊन जाणार, कुठल्या कुठल्या तुझ्या इच्छा पूर्ण करणार, सगळं ठरवलं होतं. मग आता काय झालं? विस्कटली सगळी स्वप्न. असा का विचार करतोयस तू विक्रांत? तूच बघ ना गिरिजा, मी तुझी जबाबदारी उचलायला निघालो होतो, मी तुझ्यावर जबाबदारी होऊन पडलोय. विक्रांत, तू माझी जबाबदारी नाही, माझा आधार आहेस. तुला बरं वाटावं म्हणून बोलतेस तू गिरिजा. असं का करेन मी? आणि एकमेकांची जबाबदारी घेणं ह्यालाच तर संसार म्हणतात. कुठे घेतली आहे तुझी जबाबदारी? आजपर्यंत तूच माझी जबाबदारी घेत आलीस, आता मी घेते. मला तुला खूप सुखात ठेवायचं आहे गिरिजा. विक्रांत, मी आत्ताही सुखातच आहे. तू माझ्या सोबत आहे, यापेक्षा मोठं सुख काय? जमतं ग तुला त्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुख मानायला? सुख हे मानण्यात असतं.
पैसा काय आज आहे उद्या नाही. पैसे पण तेवढेच महत्वाचे आहेत गिरिजा. आहे महत्वाचं आहे, पण जगण्यासाठी जेवढा लागतो ना तेवढंच. विक्रांत, मी तुला खरं सांगू, मी तुझ्या पैशावर तुझ्या संपत्तीवर प्रेम नाही केलं, मी तुझ्यावर प्रेम केलं. आपलं प्रेम आपल्या सोबत असलं तर अजून दुसरं काय हवंय. म्हणूनच म्हणते, नको काळजी कर. आपण एकमेकांची सावली म्हणून उभे राहू, एकमेकांचा आधार बनू. मग बघ ही वेळ कशी निघून जाते. विश्वास ठेव माझ्यावर. आपण दोघंही विश्वास ठेवूया एकमेकांवर. सगळ्या प्रॉब्लेमचं सॉल्युशन मिळतील आपल्याला. मिळतील. चालू दे चालू दे. गौरव, कुठे चाललास? बाहेर अभ्यासाला अंगणात. कशाला? इथे कर ना अभ्यास. अरे नाही, तू झोप नाही, ते मी बाहेर बसतो. अरे मला काही प्रॉब्लेम नाहीये, तू कर इथे. अरे मला माहितीये, पण बाहेर चांगलं वातावरण आहे. अशा वातावरणात माझा खूप चांगला अभ्यास होतो. तू काही काळजी करू नको रे, तू झोप इथे. गुड नाईट. मयुरी, चल निघ आमच्या घरातून. मयुरी, मॅडम काय झालं? अहो तुम्ही त्याची कॉलर का धरली आहे? गौरवनी मयुरीच्या अंगावर हात टाकलाय.